मी वंदनाच प्युअर व्हेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खिचडी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1.5 कप तांदूळ, पाव वाटी मसुराची डाळ, पाव वाटी मुगाची डाळ। तुम्ही या दोन्ही डाळींऐवजी तुरीची डाळ वापरली तरीही चालेल। नंतर अर्धा इंच आलं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट केलेली आहे। पाव वाटी शेंगदाणे, पाव वाटी कोथिंबीर बारीक कट केली, पाव वाटी ओले वाटाणे, पाव वाटी उभा कट केलेला गाजर, 1 वाटी जाड चॉप केलेला बटाटा, अर्धा टोमॅटो उभा कट केलेला, 1 मोठा कांदा उभा कट केलेला आणि 1 तांब्या पाणी। खिचडी आपण 2 कपाची बनवत आहोत। त्यामध्ये आपण 1.5 कप तांदूळ टाकलेले आहे, पाव कप मसुराची डाळ टाकलेली आहे आणि पाव कप मुगाची डाळ टाकलेली आहे। टोटल 2 कपाची खिचडी बनवत आहोत आपण। यानंतर आपण फोडणीसाठी लागणारं साहित्य बघणार आहोत। पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, 1 चमचा शाही बिर्याणी मसाला। हा मी एव्हरेस्टचा यूज केला आहे, तुम्ही कोणता यूज केला तरीही चालेल। त्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, पाव चमचा काळा मसाला, 1 चमचा मीठ, 4 टेबलस्पून तेल, पाव चमचा हळद, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, 1 पिंच हिंग। आता आपण खिचडी बनवायला सुरुवात करणार आहोत। सर्वप्रथम आपण तांदूळ स्वच्छ पाणी धुवून घेणार आहोत 2-3 पाण्याने। डाळ, दोन्ही डाळी पण धुवून घेणार आहोत। आणि हा तांदूळ तुमचा जर बासमती असेल तर तुम्ही अर्धा तास आधी भिजत टाका। जर साधा जिरा राईस असेल तर लगेच धुवून ठेवला तरी चालेल। अशा प्रकारे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून एका बाजूला ठेवून द्यायचे आहे। सर्वप्रथम कुकरमध्ये 4 टेबलस्पून तेल टाकावे। थोडं तेल तापलं की त्यामध्ये मोहरी तडतडून वरती यायला लागली की लगेचच जिरे, त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे पाव वाटी, कढीपत्ता 7 ते 8 पानं, त्यानंतर 1 कांदा उभा कट केलेला, 1 चमचा मिठातून चिमूटभर मीठ टाकायचं आहे। यानंतर कांद्याला हलका गोल्डन कलर आला की लगेच यात आपल्याला टाकायचं आहे ओला वाटाणा, बटाटा, गाजर, नंतर टोमॅटो। आता या भाज्या आपल्याला छान परतून घ्यायच्या आहे। गॅसचा फ्लेम हा मीडियम टू लो ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकता भाज्या एकदम छान परतल्या। आता यामध्ये आपण या स्टेजला टाकणार आहोत आलं लसणाची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर आपण काही नंतर टाकायला ठेवली आहे। आलं लसणाची पेस्ट छान मिक्स झालेली आहे। आता या स्टेजला आपण यामध्ये 1 चमचाभर व्हेज बिर्याणी मसाला टाकणार आहोत। नंतर अर्धा चमचा काळा मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद, 1 चिमूटभर हिंग, त्यानंतर उरलेलं जे मीठ आहे ते सर्व टाकून द्यायचं आहे। छान हलवून घ्यायचं आहे। आता मसाला छान भाज्यांमध्ये परतला गेला आहे आणि छान त्याने तेल सोडलेलं आहे, बघू शकता तुम्ही इथे। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये डाळ तांदूळ ॲड करायचे आहे। आता डाळ तांदूळ यामध्ये छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे, थोडंसं खाली लागेपर्यंत, साधारण 3 ते 4 मिनिट। आता तांदूळ यामध्ये छान परतले गेले आहे। आपण हा शाही बिर्याणी मसाला जो वापरला आहे यामध्ये खडे मसाले पण आहे, त्यामुळे आपण यामध्ये खडे मसाले टाकलेले नाही आहे। तुम्हाला जर हा मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही खडे मसाले टाकले तरीही चालतील। नंतर बघू शकता तुम्ही तांदूळ खाली लागायला सुरुवात झाली आहे, म्हणजे आपला जो तांदूळ आहे तो छान परतला आहे। आता आपण यामध्ये साधारण 1 तांब्याभर पाणी टाकणार आहोत। तुम्हाला जर सैलसर खिचडी पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकलं तरीही चालेल। आता हे छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि एकदा छान हलवून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता भाताला छान उकळी आले आहे इथे। आता या स्टेजला आपल्याला साधारण 1 टेबलस्पून तूप टाकायचं आहे, गाईचं। कोणतंही साधूक तूप टाकलं तरी चालेल। तूप टाकणं हे ऑप्शनल आहे, म्हणून मी ते साहित्य सांगताना सांगितलं नाही। तूप टाकल्यामुळे पोटामध्ये मसाले गरम नाही पडत, म्हणून आपण तूप टाकलं आहे। आता उकळी आली आहे, आपण आता एकदा हलवून घेऊ आणि कुकरचं झाकण लावून घेऊ। आता झाकण लावून आपल्याला साधारण 2 शिट्ट्या फुल गॅसवर घ्यायच्या आहे आणि 1 शिट्टीची फक्त वाफ घ्यायची आहे। अशा पद्धतीने कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान खिचडी बनून तयार आहे। आता ही खिचडी आपण एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊ। ही खिचडी आपण कोशिंबीर किंवा सलाड सोबत खाऊ शकतो। कोशिंबीरची रेसिपी हवी असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केली आहे, तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून कोशिंबीरीचे 3 प्रकार बघू शकता। धन्यवाद तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल। तुम्ही ही घरी रेसिपी नक्की ट्राय करा।
आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली रेसिपी. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय रेसिपी व्हिडिओ.